नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या 17व्या हप्त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, PM किसान योजना ही बंद केली जाणार आहे अशी माहिती अनेक यूट्यूब चॅनलवरती येत आहे। अशोक पाटील नावाच्या बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने काल मला फोन केला आणि त्यांचं सांगणं होतं, सर PM किसान योजना ही खरंच बंद केली जाणार आहे का? मित्रांनो, ध्यानात ठेवा, PM किसान योजना ही बंद केली जाणार नाही। इथून पुढे सलग ही योजना राबवली जाणार आहे, कारण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परत जी शपथविधी आहे रविवारी म्हणजेच 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता शपथविधी घेणार आहेत, हे मात्र नक्की आहे। आता PM किसान योजनेचा 17व्या हप्त्या संदर्भात अनेक कृषी खात्यांच्या माध्यमातून अपडेट देण्यात येत आहे की PM किसान योजनेमध्ये जे लाभार्थी त्रुटीमध्ये पडलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी तात्काळ जे काही तुमची समस्या असेल ती समस्या पूर्ण करून घ्यायची आहे, याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात येत आहे। अनेक लाभार्थी KYC कंप्लीट केलेले नाही आहेत, अशा लाभार्थ्यांनी पुढील हप्त्यापासून वंचित राहू नये म्हणून KYCची प्रक्रिया सुद्धा जो कॅम्पेन राबवला जात आहे त्या कॅम्पेनच्या माध्यमातून तुम्ही जर केलात तर तात्काळ तुमची ही KYC पूर्ण केली जाणार आहे, असा सुद्धा अपडेट देण्यात आलेला आहे। जे लाभार्थी लँड सीडिंगच्या अभावी आतापर्यंत वंचित आहेत, ज्यांची लँड सीडिंग पूर्ण झालेली नाही आहे, अशा लाभार्थ्यांची सुद्धा लँड सीडिंगची प्रक्रिया लवकरच कंप्लीट केली जाईल। ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट दिलेल्या लाभार्थ्यांची लँड सीडिंगचा प्रॉब्लेम जे असेल ते आता पूर्ण केला जाणार आहे। त्यानंतर ज्या लाभार्थ्यांचा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल बँकेमध्ये, त्या लाभार्थ्यांनी तात्काळ आधार सीडिंगचा प्रॉब्लेम जे काही असेल ते कंप्लीट करून घ्या। आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं असेल। त्यानंतर बँकेमध्ये तुमचा आधार लिंक करणं अनिवार्य आहे, कारण हे सर्व पैसे DBT अंतर्गत येत असतात। अनेक लाभार्थ्यांची जुनी बँक आहे, त्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट होत नाही आहे किंवा आधार लिंक होत नाही आहे, NPCला आधार मॅपिंग होत नाही आहे। मग अशा शेतकऱ्यांनी एक काम करा, पोस्ट ऑफिसमध्ये एक नवीन खातं खोला। जर तुमच्या पूर्वीच्या बँकेत पैसे येत नसतील तर पोस्ट ऑफिसमध्ये खातं खोलल्यानंतर तो खातं 24 तासाच्या आत DBTला लिंक होऊन जातं आणि त्या खात्यामध्ये जे काही तुमचे पेंडिंगमध्ये पडलेले हप्ते असतील आणि जो काही येणारा हप्ता असेल तो त्या खात्यामध्ये कन्फर्म येऊन जातं। आता मित्रांनो, PM किसान योजनेचा 17वा हप्ता जो आहे कधी येणार आहे याबद्दलची अपडेट तुम्हाला असणं आवश्यक आहे। PM किसान योजनेचा 17वा हप्ता जो आहे जुलैच्या अखेर येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे। जी काही त्रुटी असेल ती त्रुटी पूर्ण कंप्लीट करण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात येत आहे। मी प्रत्येक जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, कारण जुलैच्या शेवटी हे 24 जुलैच्या नंतर हे पैसे येणार आहेत अशी अपडेट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, जे काही तुमची त्रुटीमध्ये पडलेली प्रक्रिया असेल ते लवकरात लवकर कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।